म्हणायचं झालं तर अपूर्णतेकडून परिपूर्णतेकडे जाणं, आणि त्याचा प्रयत्न कायम उणीवा आणि कमतरता आपल्या प्रत्येकामध्ये आहेत, माझ्यामध्ये पण आहे. उणीवा आणि कमतरता कमी 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 करत जाणं आणि गुण वाढवत जाणं आणि परिपूर्णतेकडे जाणं म्हणजे पसायदान, आणि ह्याच्यामध्येच व्यक्तिमत्व विकासाची सगळी सूत्र ह्याच्यामध्ये आहेत. पूर्ण विश्वाला ज्यांनी एक मार्गदर्शन म्हणून ज्ञानेश्वरी पसायदानाची निर्मिती केली, त्याचा आपण उपयोग नीट करत नाही आहे, त्याचा अर्थ आपण समजून घेत नाही आहे. प्रसिद्ध व्याख्याता सौ दीपाली ताई यांनी पुन्हा एकदा सर्वांना याची व्याख्या अर्थ समजून सांगितला, त्याचा अभाव आपल्यासाठी. या ठिकाणी दीपालीची प्रथमच येत आहे, पण प्रथमच येत असतात तरी मी त्यांना अनेक वार बघितलेलं आहे. कारण 9:30च्या बातम्यांमध्ये मुंबईच्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर त्या बऱ्याच वेळेला असतात, तुम्ही त्यांना बघितलेलं आहे. त्यांचा थोडासा परिचय करून देतो. सन 2000 पासून वृत्तनिवेदिका म्हणून मुंबईच्या दूरदर्शनमध्ये कार्यरत 9:30च्या बातम्यावर तसंच समाजामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. उदाहरणार्थ मंगेश पाडगावकर, यशवंत देव, जाधव, अरुणा ढेरे, प्रतिभा रानडे, अशोक चव्हाण, मीरा गावकर, अजित कडकडे इत्यादी शेकडो सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे त्या सूत्रसंचालन करतात. उदाहरणार्थ कोकण मराठी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन, बृहन महाराष्ट्र मंडळाचं वार्षिक अधिवेशन, उदयदादा अर्जराम नाथ फाउंडेशनचे कार्यक्रम, अखिल भारतीय नाटक परिषदेचे कार्यक्रम, जागतिक मराठी अकादमीचे कार्यक्रम इत्यादी गाण्यांचे कार्यक्रम, तसेच आषाढी एकादशीनिमित्त भक्ती संगीत आणि अभंगाच्या कार्यक्रमांचं त्या सातत्याने निवेदन आणि निरूपण करत आहे. स्त्रीधन, शब्दांच्या कामात आम्ही, मनप्रसन्न, आत्मसंजीवनी, गुरु आनंदे, गुरुवंदना, मातृंग अशी माणसं, अशा आठवणी, जन्मकथा शब्दांच्या, अभंग लावण्य आणि मनोविकास आणि आत्मविषयक पसायदान आणि व्यक्तिविकास महत्त्व, गप्पांच्या कामात आवे इत्यादी अनेक कार्यक्रमाचे त्यांचे 650च्या वर प्रयोग मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर परदेशात सुद्धा झालेले आहेत. दैनिक लोकमतच्या सखी सन्मान पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि निवेदन, वृत्तनिवेदन या विषयाचे अनेक पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेले आहेत. सगळ्याच तपशील मी सांगत नाही, परंतु ते अत्यंत सन्मानाचे समजले जाणारे असे पुरस्कार आहेत. आणि याबरोबर त्या मॉडेल कोऑर्डिनेटर म्हणून 10 वर्ष स्वतंत्र व्यवसाय त्यांनी केलेला आहे. जाहिरातींसाठी पण मॉडेलिंग केलेली आहे. विविध वर्तमानपत्र, मासिक, साप्ताहिक लेखन सुरू आहे. अशा तऱ्हेचे निवेदन, सूत्रसंचालन, समाज पोषण अशा बहुरंगी व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी मंदिराचे विश्वस्त राजेंद्र तांबेकर आणि सौ रिसमोड यांना विनंती करतो की त्यांनी त्याचा आदर सत्कार करावा. हॅलो, नमस्कार. 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 आता कसं बरं वाटलं. अरे बातम्या ऐकता असं वाटलं 7 वाजलेच येत. नेहमी म्हणते त्याप्रमाणे म्हणते, रूपाला खुलवत नाही तो अलंकार व्यर्थ, प्रतिभेची पारख नाही तो पुरस्कार व्यर्थ, लोकांना शिकवत नाही तो अहंकार व्यर्थ, आणि मनातून उमटत नाही तो नमस्कार व्यर्थ. त्यामुळे सर्व उपस्थितांना, सर्व रसिकांना, जाणकारांना अगदी मनापासून, अंतःकरणापासून नमस्कार करते. आणि आज या पवित्र ठिकाणी, या सात्विक ठिकाणी मला निमंत्रित केलं त्यासाठी अविनाश हळवे सर आणि सगळी कार्यकारिणी जी आहे, पदाधिकारी आहेत, त्यांचे आभार अजिबात मानत नाही आणि धन्यवादही म्हणत नाही. कारण आभारामध्ये भार येतात ना, त्यामुळे उगाच भार ठेवत नाही. आणि धन्यवादात वाद येतो, त्यामुळे वादही नको. त्यामुळे आभारही मानत नाही, धन्यवादही म्हणत नाही, पण कृतज्ञता मात्र जरूर व्यक्त करते. आणि श्री सद्गुरू जंगी महाराज यांना वंदन करून आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. आजचा विषय जो आहे पसायदान आणि व्यक्तिमत्व विकास, हा विषय सगळ्यांच्या परिचयाचा आहे. पसायदान हा विषय सगळ्यांच्या माहितीचा आहे. पसायदान आपल्यापैकी अनेकांनी अनेकदा म्हटलेलं आहे, अनेकदा ऐकलेलं आहे, त्यामुळे हा विषय काही नवीन नाही. खरं तर ज्याला पसायदान माहीत नाही, ज्यांनी ऐकलेलं नाही, असा मराठी माणूसच नाही ना. असा मराठी माणूस विरळाच.
म्हणजे ज्यांनी पसायदान ऐकलं नाही तो मराठी माणूस नाही असं म्हणायला हवं खरं तर. म्हणजे मराठी माणसाची काही लक्षणं सांगितली जातात, तुम्ही सुद्धा सांगू शकता बरं का, काय बरं असतील मराठी माणसाची लक्षणं? गीतरामायण, गदिमा आणि बाबूजींचं गीतरामायण म्हणजे मराठीपण, पुलंचा विनोद म्हणजे मराठीपण, साने गुरुजींच्या गोष्टी म्हणजे मराठीपण, झुणका भाकर म्हणजे मराठीपण, आषाढीची वारी म्हणजे मराठीपण, आणि तमाशाची वारी म्हणजेही मराठीपण, टाळ आणि चाळ दोन्ही म्हणजे मराठीपण. आणि काय सांगता येईल बरं? संस्कृती सण, संस्कृती सण म्हणजे मराठीपण, रोखोकपणा म्हणजे मराठीपण, दुकानदाराशी मालाच्या किमतीवरून वाद म्हणजे मराठीपण. अशी अनेक मराठीपणाची लक्षणं सांगता येतील. तसंच पसायदान किंवा ज्ञानेश्वरी म्हणजे सुद्धा मराठीपणच. आपण किती भाग्यवान आहोत, आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत, कारण आपला जन्म भारतात झाला आणि भारतातही महाराष्ट्रात झाला, म्हणून आपण भाग्यवान आहोत. बघा ना, आणि म्हणूनच आपला जन्म महाराष्ट्रात झाला, आपली मातृभाषा मराठी आहे, आणि म्हणून ज्ञानेश्वरी सारखा अपूर्व ग्रंथराज ज्ञानेश्वरी आपल्याला मिळाली. साऱ्या विश्वाला आपल्या छायेखाली घेणारं पसायदान आपल्याला मिळालं, कारण आपण महाराष्ट्रात आहोत, आपली मातृभाषा ही मराठी आहे. या पसायदानावरनं अनेक विचारवंतांनी, अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी त्याच्यावर विचार केलाय, चिंतन केलंय. मी काही अभ्यासक नाही, तज्ज्ञ नाही, जाणकार नाही, तुमच्यासारखीच एक सामान्य वाचक म्हणून, एक रसिक म्हणून पसायदानाबद्दल जे खूप छान वाचनात आलं, अनेक मान्यवरांनी याचं जे चिंतन केलेलं आहे, या चिंतनाचं सार किंवा मला जो एक वेगळा दृष्टिकोन याच्यातून मिळाला तो तुमच्यापर्यंत मांडणं, एवढाच या कार्यक्रमामागचा हेतू आहे. माझ्या आकलनाच्या, बुद्धीच्या, ज्ञानाच्या, अनुभवाच्या, क्षमतेची, मर्यादेची मला जाणीव आहे आणि त्यानुसार मी बोलणार आहे. तुम्ही सगळेजण मला सांभाळून घ्याल याची मला खात्री आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे भाषण नाही, हे व्याख्यान नाही, प्रवचन नाही, हा छान संवाद आहे, छान गप्पा आहेत. आपण सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम करायचा आहे. तुम्हाला जर काही वेगळं सुचवावंसं वाटलं तर तुम्ही नक्की सुचवू शकता. आपण सगळ्यांनी मिळून 7:10, 7:15 पर्यंत हा विषय सगळ्यांनी मिळून फुलवायचा आहे. पसायदान आणि त्याच्यामध्ये दडलेली व्यक्तिमत्व विकासाची सूत्र हा आपला विषय आहे. खूप आवश्यक आहे. केबल बघा, पटतंय का? केबल, कॉम्प्युटर, कार, क्रेडिट कार्ड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेलफोन, चार्जर. अरे वा, सेलफोन म्हणजे चार्जरही पाहिजे, तो महत्वाचा आहे. तोही अलीकडे बाळगावा लागतो. बरोबर, सेलफोन, चार्जर बघा, 5 C चे 6 C झाले. कॅमेरा हा सुद्धा महत्वाचा C आहे. आणि तरुण पिढीसाठी करिअर, इथे आहे तरुण मुली, पण इथे तरुण मुली बसलेल्या आहेत, छान वाटतंय. तर करिअर सुद्धा तितकंच महत्वाचं आहे ना, हा C पण तितकाच महत्वाचा आहे. करिअरसाठी काय पाहिजे? आणखी कॉन्फिडन्स तो पाहिजे, आणखी क्लॅरिटी पाहिजे, स्पष्टता पाहिजे, तुमचं कॅरेक्टर कायम चांगलं राहिलं पाहिजे, चारित्र्य हे खूप महत्वाचं आहे. आणि कम्युनिकेशन, कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तरी संवाद कौशल्य हे तुम्हाला, त्यासाठी निवेदकच व्हायला पाहिजे, प्रवचनकारच व्हायला पाहिजे, प्राध्यापकच व्हायला पाहिजे असं नाही. कुठल्याही क्षेत्रात संवाद कौशल्य हे लागतंच. त्यामुळे हा संवाद आहे. आणि ज्ञानेश्वरांनी पसायदानाच्या माध्यमातून काय किंवा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून काय संवाद साधलाय. ज्ञानेश्वरी पसायदान म्हणजे संवाद आहे, श्रोत्यांशी साधलेला संवाद आहे, हृदय संवाद आहे. संवाद कसा साधावा हे पसायदानातून आपल्याला कळतं. आणि उपदेश, खरं तर ज्ञानेश्वर माऊलींनी उपदेशच केलेला आहे, पण उपदेश किती काव्यात्मक पद्धतीने करता येतो. मार्गदर्शन केलेलं कुणाला आवडत नाही बरं का, पण मार्गदर्शन सुद्धा किती काव्यात्मक पद्धतीने करता येतं हे ज्ञानेश्वरीतून आणि पसायदानातून आपल्याला पाहायला मिळतं. आता संवाद मुख्यतः होतो तो कशाच्या माध्यमातून होतो? संवाद होतो, मुख्य माध्यम आहे भाषा. आणि भाषा तयार कशातून होते? तर शब्दातून. जसं माणसाला व्यक्तिमत्व असतं ना, तसं प्रत्येक शब्दाला पण व्यक्तिमत्व असतं बघा. म्हणजे ज्ञानेश्वरी किंवा पसायदान हे शब्द नुसते जरी उच्चारले ना तरी मृदुता, मधुरता,
पवित्रता, सात्विकता, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तुंगता, व्यापकता, उदात्तता, असे सगळे भाव आपल्या मनामध्ये दाटून येत आहेत. नुसतं ज्ञानेश्वरी किंवा पसायला नसं नुसतं म्हटलं तरी. आणि म्हणूनच जनाबाईंचा अभंग सगळ्यांना माहीतच आहे, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी. जनाबाईंनी मराठी माणसाला 2 गोष्टी करायला सांगितल्या आहेत आयुष्यात, वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. आता ज्ञानेश्वरी म्हणजे काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही जाणकार आहात की भगवद्गीतेचा ज्ञानेश्वर माऊलींना समजलेला, उमगलेला, भावलेला अर्थ म्हणजे ज्ञानेश्वरी किंवा गीतेवरचं भाष्य. ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं गीतेवरचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि त्याचं प्रयोजन काय तेही तुम्हाला माहिती आहे की संस्कृतमध्ये असलेली भगवद्गीता ही सर्वसामान्य माणसाला कळावी, मराठी माणसाला कळावी, म्हणून त्यांनी ही भगवद्गीता मराठीमध्ये आणली म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि या ज्ञानेश्वरीच्या शेवटी असलेलं 9 ओव्यांचं पसायदान. आता हे गीतेवरचं भाष्य असलं, गीतेचा अर्थ असला, गीतेचा विस्तार असला तरी हे केवळ गीतेवरचं भाष्य किंवा विस्तार राहत नाही, तर हा स्वतंत्र ग्रंथ झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या व्यक्तिमत्वाचा रंग मिसळलेला आहे, त्यांच्या प्रतिभेचा रंग मिसळलेला आहे. आणि गीतानुभव सांगताना ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिभेला पालखी फुटलेली आहे. म्हणजे पहा, गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक, आणि या 700 श्लोकांचा विस्तार ज्ञानेश्वर माऊलींनी केलाय 9033 ओव्या. 700 श्लोकांचा 9033 ओव्यांमध्ये केलेला विस्तार आणि त्याच्या शेवटी आलेलं हे 9 ओव्यांचं पसायदान. आता बघा, व्यक्तिमत्व विकासाची सूत्र बघा कशी आहेत. बुद्धिमत्तेचे बुद्धीचे काही गुण सांगितले जातात. एक म्हणजे तुम्हाला विस्तार करता आला पाहिजे आणि एक म्हणजे तुम्हाला संक्षिप्त रूपानेही सांगता आलं पाहिजे. आपल्याला पेपरमध्ये प्रश्न असतात पहा, सविस्तर उत्तर द्या आणि एका वाक्यात उत्तर द्या असतं ना. तर दोन्ही केलेलं आहे इथे ज्ञानेश्वर माऊलींनी. विस्तारही केलेला आहे 700 श्लोक 9033 ओव्यांमध्ये, आणि संक्षिप्त रूपातही सांगितलेलं आहे 9033 ओव्यांचं सार शेवटी 9 ओव्यांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत. आणि बुद्धीचा एक महत्वाचा गुण म्हणजे दूरदृष्टीपणा. बघा, जनाबाईंनी जरी सांगितलंय वाचावी ज्ञानेश्वरी, तरी ज्ञानेश्वर महाराज त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्यांना माहिती आहे की पुढे अनेक वर्षांनी अनेक प्रलोभन असणार आहेत, अनेक व्यवधान असणार आहेत. 9033 ओव्या वाचण्या इतका वेळ माणसाकडे नसणार. मग त्याचं सार आपल्याला दिलं पाहिजे आणि म्हणून ते त्यांनी 9 ओव्यांमध्ये आणलं. दूरदृष्टीपणा, आपण त्यांना माऊली म्हणतो. माऊलीच ती आपल्या मुलांची, भविष्यातल्या मुलांची अडचण ओळखून, समस्या ओळखून, त्यांची प्रलोभन ओळखून त्या 9033 ओव्यांचं सार त्यांनी 9 ओव्यांच्या पसायदानामध्ये आणलेलं आहे. म्हणजे बघा, जेव्हा जागतिकीकरणातला जग सुद्धा अस्तित्वात नव्हता तेव्हा त्यांनी हे विश्वची माझे घर असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा दूरदृष्टीपणा त्यांच्याकडे आहे. हे बुद्धीचे गुण आहेत ना सगळे. आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय, त्या बुद्धिमत्तेच्या गुणांचं संवर्धन करणं म्हणजे व्यक्तिमत्व विकास आहे. साहित्य, आपल्या साहित्यातला एक अलौकिक असा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. आणि हे पसायदान म्हणजे साहित्य म्हणजे काय हो? साहित्य या शब्दाचा अर्थ काय? जे तुमच्या सहित असतं ते, म्हणजे जे तुमच्या कायम बरोबर असतं ते, आणि जे तुमच्यासाठी कायम हितकारक आणि कल्याणकारक असतं ते. साहित्याची ही व्याख्या संत साहित्यासाठी, पसायदानासाठी अतिशय योग्य आहे असं म्हणावं वाटतं. संत म्हणजे काय? जे अंतःकरणाने मोठे असतात ते संत. आणि पंत म्हणजे काय? जे बुद्धीने मोठे असतात ते पंत. ज्ञानेश्वर माऊलींकडे संतत्व पण आहे, पंतत्व पण आहे आणि कवित्व पण आहे. आणि त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये आणि पसायदानामध्ये साहित्य आणि तत्वज्ञान या दोघांचा मनोज्ञ संगम आपल्याला दिसतो. तुम्हाला सगळ्यांना ते श्लोक किंवा सुभाषित माहीत असेल, सागराला उपमा ही सागराचीच, सागराला उपमा सागराचीच, आकाशाला उपमा ही आकाशाचीच. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरीला आणि पसायदानाला उपमा ही ज्ञानेश्वरीची आणि पसायदानाची. त्याला दुसरी कुठलीही उपमा आपण देऊ शकत नाही. आपल्याला
अनेक प्रकारची माणसं भेटतात ना. इथे सुद्धा आता विविध प्रकारची माणसं आहेत. माणसांचे प्रकार असतात, काय सांगू शकाल? काही माणसं श्रद्धावान असतात, काही माणसं बुद्धिमान असतात, काही 50% बुद्धिमान असतात, 50% श्रद्धावान असतात. काहींचं बुद्धीचं प्रमाण जास्त असतं, काहींचं श्रद्धेचं प्रमाण जास्त असतं, काहीकडे दोन्ही नसतं, उदासीन असतात. काही शिक्षित असतात, काही अशिक्षित असतात, काही गरीब असतात, काही श्रीमंत असतात, काही लोभी असतात, काही निर्मोही असतात. माणसांचे अनेक प्रकार आपल्याला सांगता येतील. माणसांचा प्रकार कुठलाही असू दे, प्रत्येक माणसाला पसायदान म्हटल्यावर शांत वाटतच वाटतं. हे पसायदानाचं महत्व आहे. आणि ह्याच्यात ही व्यक्तिमत्व विकासाची सूत्र अशी दडलेली आहे की सगळ्या प्रकारच्या वर्गाला, म्हणजे आपण म्हणतो ना मास पासून क्लास पर्यंत किंवा क्लास पासून मास पर्यंत सगळ्यांना आपण आपलंच वाटलं पाहिजे, सगळ्यांना जवळच वाटलं पाहिजे. तसं ज्ञानेश्वरी आणि पसायदान हे तसं आहे असं म्हणावंसं वाटतं. सर्वांना जवळचं वाटणारं, धुरळ घालणारी अशी ही ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीच्या शेवटी आलेलं हे 9 ओव्यांचं पसायदान. ह्या 9 ओव्या म्हणजे महाराष्ट्र सरस्वतीच्या गळ्यातला नवरत्नांचा हारच आहे. आणि बघा ना, या 9 ओव्यांना ज्ञानेश्वरीचंच अंग असलेल्या, ज्ञानेश्वरीचाच भाग असलेल्या या 9 ओव्यांना स्वतंत्र प्रार्थनेचं स्थान मिळालं, स्वतंत्र स्तोत्राचं स्थान मिळालं. महाराष्ट्राचं महागीत झालं पसायदान. म्हणजे हे भाग्य आहे पसायदानाचं. आणि ज्ञानेश्वर माऊलींची आपल्याकडे कृपादृष्टी आहे. त्यांनी हे पसायदान आपल्याला दिलं म्हणजे काय? त्यांनी आपल्याला मराठी माणसाला दिलेला हा प्रसाद आहे. खरं आहे ना? आणि बघा, शब्द व्यक्तिमत्व विकासातला एक महत्वाचा भाग म्हणजे आपण शब्द कुठले वापरतो हे फार महत्वाचं आहे. आपण जे शब्द वापरतो ना त्यातून तुमच्यातला माणूस कळत असतो. खरं तर ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान म्हटलंय, प्रसाददान नाही म्हटलेलं. त्यांनी म्हटलंय पसायदान. खरं तर हे प्रसाददान आहे ना, पण पसायदान का बरं म्हटलं असेल? प्रसाद असतो ना तो नैमित्तिक असतो, प्रासंगिक असतो. पसा मात्र कधीही न संपणारा असतो, त्याच्यामुळे त्याला पसायदान असं म्हटलेलं आहे. व्यक्तिमत्व विकासाचे सूत्र काय, आपण कुठले शब्द वापरतो हे फार महत्वाचं आहे. जे आपल्याला पाठ असतं ना त्याच्या अर्थाकडे बरेचदा आपण पाठ करतो. खरं आहे ना? मनाचे श्लोक शाळेत पाठ करतो, अर्थाकडे पाठ करतो. पसायदान पाठ आहे पण त्याच्या अर्थाकडे पाठ केलेली आहे. आज मात्र पसायदानाच्या अंतरंगामध्ये आपण शिरून बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये असलेली व्यक्तिमत्व विकासाची सूत्र, केवळ व्यक्ती विकासाची सूत्र नाही तर समाज विकासाची जी सूत्र त्याच्यामध्ये आहेत ती उलगडून बघण्याचा आपल्या परीने आपण प्रयत्न करणार आहोत. कुसुमाग्रजांनी फार छान म्हटलंय बरं का. कुसुमाग्रजांनी असं म्हटलंय की ज्ञानेश्वरी म्हणजे काय? ज्ञानेश्वरी हे उत्तुंग देवालय आहे आणि या उत्तुंग देवालयावरचा कांचनाचा कळस म्हणजे पसायदान आहे. प्रत्येक माणसाला काही देवळात जाता येत नाही, गाभाऱ्यापर्यंत जाता येत नाही. ज्यांना देवळात जाता येत नाही, गाभाऱ्यापर्यंत जाता येत नाही, ते बाहेर उभं राहून कळसालाच नमन करतात, वंदन करतात. आपण सुद्धा तेच करणार आहोत. ज्ञानेश्वरीचा अभ्यास जरी आपला झालेला नसला तरी ह्या ज्ञानेश्वरी रूपी जे उत्तुंग देवालय आहे त्याच्या कळसाला, कांचन कळसाला म्हणजे पसायदानालाच आपण नमन करणार आहोत, वंदन करणार आहोत. आणि कुसुमाग्रजांनी असं म्हटलंय की ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? त्यांनी असं म्हटलंय ज्ञानेश्वरी हे महाकाव्य म्हणजे विचारांची यात्रा आहे. या महाकाव्याचं नायक कोण आहे? ज्ञानेश्वरी या महाकाव्याचा नायक कोण आहे? तर विचार. विचार हा नायक आहे ज्ञानेश्वरीचा किंवा पसायदान या प्रार्थनेचा नायक कोण आहे? तर विचार आहे. आणि व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? विचारांची प्रगल्भता, विचारांची परिपक्वता म्हणजे व्यक्तिमत्व विकास आहे ना. आणि ज्ञानेश्वरीमध्ये पसायदानामध्ये काय आहे? सद्विचार आहेत, सदाचार आहेत, सद्भावना आहेत, शुभ इच्छा आहेत, शुभ आकांक्षा आहेत, शुभ अपेक्षा आहेत, शुभ स्वप्न आहेत. विचारांची व्यापकता म्हणजे व्यक्तिमत्व विकास. बरं, तुम्हाला पटते का? ह्याच्यापेक्षा काही वेगळं तुम्हाला सांगावं असं वाटलं तर तुम्ही नक्की सांगू शकता. पण कुसुमाग्रजांची ही उपमा मला स्वतःला खूप आवडली म्हणून इथे आवर्जून सांगितली. मगाशी मी म्हटलं की मराठी माणसाची आपण लक्षणं पाहिली. मराठी माणूस हा त्याच्या रोखोक वाणीसाठी पण प्रसिद्ध आहे, पण ज्ञानेश्वरीमध्ये अजिबात रोखोकपणा नाही.
ज्ञानेश्वरी त्याला अपवाद आहे. खरं तर समाजाकडनं इतका छळ झालेला आहे तरी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये कुठेही वेदनेची खुणा नाही, कुठेही अपशब्द नाही, कुठेही शिव्याशाप नाही. आहे ती फक्त शांतता आणि प्रसन्नता आहे. व्यक्तिमत्व विकासामध्ये हेच आहे ना, अपशब्द वापरू नका, शिव्याशाप देऊ नका. बादशाह बिरबलाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघूया, पुन्हा त्याचा आनंद घेऊया. बादशाह एक रेख काढतो कागदावर आणि बिरबलाला सांगतो की या रेखेला स्पर्श न करता ही रेख छोटी कर. बिरबल काय करतो, त्या रेखेखालीच मोठी रेख काढतो. म्हणजे दुसऱ्यांची रेष लहान करून आपल्याला मोठं व्हायचं नाही, आपल्याला स्वतःलाच मोठं व्हायचंय. हे महत्वाचं आहे. ज्ञानेश्वरांना ज्यांनी नावं ठेवली, ज्ञानेश्वरांना ज्यांनी त्रास दिला, ज्ञानेश्वरांचा ज्यांनी छळ केला, त्यांची नावं आठवत आहेत का आज आपल्याला? एकाचं तरी नाव आठवत आहे? नाही आठवत. तेव्हा इतरांना नावं ठेवण्यापेक्षा, इतरांची रेष कमी करण्यापेक्षा आपली रेष मोठी करणं, ते ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. आणि ते व्यक्तिमत्व विकासाचं विचारच सूत्र आहे. स्वतःची रेष मोठी करणं हे महत्वाचं आहे. त्यांना ज्यांनी नावं ठेवली त्यांची नावं लक्षात नाहीत, पण ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी, पसायदान त्यांनी निर्मिलेले अभंग सगळं अक्षर आहे, अक्षय आहे आणि चिरंतन आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे पसायदान म्हणजे प्रार्थना आहे. आता प्रार्थना आणि याचना याच्यामध्ये फरक असतो बरं का, तुम्ही सांगू शकाल. प्रार्थना आणि याचना याच्यामध्ये फरक आहे. आपण जी करतो ना, सर्वसामान्य माणसं करतो ती याचना. परीक्षेत चांगले गुण मिळू दे, चांगली नोकरी मिळू दे, पगारवाढ होऊ दे, ही सगळी असते ती याचना. वैयक्तिक सुखासाठी असते ती याचना आणि सर्वांसाठी असते ती प्रार्थना. त्यामुळे पसायदान आहे ती प्रार्थना आहे. पसायदानाची प्रार्थनेचं वेगळं पण काय आहे आणि ती सर्व मानव जातीसाठी नाही आहे फक्त, ती सर्वकालीन मानव जातीसाठी सुद्धा आहे. म्हणजे आजच्या मानवासाठी पण आहे आणि उद्याच्या मानवासाठी सुद्धा ती प्रार्थना आहे. सगळ्या विश्वासाठी त्यांनी मागितलेलं आहे. सगळ्या विश्वाला बरोबर घेऊन ते निघालेलं आहे. तुम्हाला ते वाक्य माहित असेल, जर तुम्हाला लवकर तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायचं असेल ना तर एकट्याने जा, आणि तुम्हाला लांब पर्यंत जायचं असेल तर सगळ्यांना बरोबर घेऊन जा. ज्ञानेश्वर माऊली सगळ्यांना बरोबर, विश्वाला बरोबर घेऊन निघालेले आहेत. टीम वर्क हा शब्द आताच्या काळात आपण वापरतो ना. टीम वर्क म्हणजे काय? टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर. ते ज्ञानेश्वर माऊलींनी तेव्हा जाणलेलं आहे. विचारांचं वेगळेपण आहे. पहा ज्ञानेश्वरीमध्ये काय, पसायदानामध्ये काय, विचारांचं वेगळेपण आहे. शिव खेरा यांचं प्रसिद्ध वाक्य आहे, विनर्स आर नॉट डिफरंट बट दे थिंक डिफरंटली. ते कोणी वेगळे नसतात. जे यशस्वी असतात ना ते कोणी आपल्यापेक्षा वेगळे नसतात, त्यांच्याकडे विचारांचं वेगळेपण असतं. आणि हे विचारांचं वेगळेपण ज्ञानेश्वरीमध्ये आणि विशेषतः पसायदानामध्ये आपल्याला दिसून येतं. आणि तेच विचारांचं वेगळेपण काय आहे? पसायदानातली एक एक ओवी उपलब्ध वेळेत जितकं बोलता येईल तितकं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. आता विश्वात्म केलेले येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोमी मज द्यावे पसायदान. सुरुवात कशाने होते? आता. आता 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 या शब्दाचे अभ्यासकांनी अनेक अर्थ काढलेले आहेत. प्रत्येक अर्थाकडे लक्ष देणं, प्रत्येक अर्थाबद्दल बोलणं हे खरंच कठीण आहे. म्हणजे आता या शब्दाला ना पार्श्वभूमी असते. म्हणजे पसायदानाची प्रस्तावना 15 मिनिटं सांगून झाल्यानंतर आता मी पहिल्या ओवीकडे आलेली आहे. ही पहिली ओवी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली पसायदानाची प्रस्तावना आहे, विनंती आहे, विनवणी आहे, आर्जव आहे. आता या शब्दामध्ये व्यक्तिमत्व विकासाची बहुतांश सूत्र दडलेली आहेत बरं का. आता. आता म्हणजे केव्हा? साक्षात भगवंतांनी केलेल्या, भगवंतांच्या मुखातून आलेल्या भगवद्गीतेवर भाष्य केल्यानंतर 700 श्लोकांवर 9033 ओव्यांमध्ये भाष्य करून झाल्यानंतर, तेही उत्तम रीतीने रसाळपणे भाष्य करून झाल्यानंतर आता मागण्याचा पण अधिकार असतो ना. आपण काय परीक्षेत अजिबात अभ्यास न करता आपण देवापुढे जाऊन काय म्हणतो, मला पास कर.
मागण्याचा अधिकार आहे, अभ्यास केलेला नाहीये तरी पण आपण काय म्हणतो, मला पास कर. जेव्हा 200% अभ्यास करीन तेव्हा मला 100% मिळू दे, हे मागण्याचा मला अधिकार आहे ना. 700 श्लोकांवर इतक्या ओव्यांमध्ये भाष्य करून झाल्यानंतर आता अधिकार मिळालेला आहे, मागण्याचा अधिकार मिळालेला आहे. संस्कृतची मी काही अभ्यासच नाही, पण संस्कृतमध्ये एक न्याय आहे, तत्रस्नुषात न्याय. गंमत आहे बघा, तुम्हाला आवडतोय का त्याची गोष्ट सांगते. सून आहे, नवीन लग्न झालेली, आणि शेजारी येते एक दिवस, सासूबाईंची मैत्रीण येते, ताक मागायला येते. तत्रस्नुषात न्याय, ताक मागायला येते. सुनबाई घरात जिथे जिथे म्हणून ताक असण्याची शक्यता आहे, फ्रीज किंवा आणखी कुठे ओटा, तिथे तिथे ताक शोधते, कुठेही ताक तिला मिळत नाही. ती म्हणते की मला तरी मिळत नाहीये, ताक नाहीये होते घरी. सासूबाईंची खास मैत्रीण आहे, शेजारी, ती जायला निघते. ठीक आहे, नसेल ताक, निघते. सासूबाई बाहेर गेलेले आहेत ना, दार उघडून निघते. तेवढ्याच सासूबाई मॉर्निंग वॉक वगैरे करून आल्या असतील बहुतेक. आल्या सासूबाई घरात येत आहेत. मैत्रीण सांगते, शेजारी सांगते, आता ताक घ्यायला आले होते पण तुझी सून सांगते ताक घरात नाहीये, म्हणून आता मी निघाले. सासूबाई म्हणते, ये अगं आत्ते ये. पुन्हा ती आतमध्ये घेऊन येते घरात, खुर्चीत बसते, छान 5-10 मिनिटं गप्पा वगैरे मारते. ती मैत्रीण म्हणते, अगं ताकासाठी मी आले होते ना, तुम्हाला पुन्हा आत बोलावलंच आहे का ताक घरामध्ये, म्हणून पुन्हा आत बोलावलंच का. सासूबाई म्हणते, नाही, ताक नाहीच आहे घरामध्ये, पण ताक नाहीये हे सांगण्याचा अधिकार अजून सुनेला आलेला नाही, तो माझा आहे. तिचं नवीन लग्न झालेलं आहे, तो अधिकार तिला मिळालेला नाहीये, तो मला मिळालेला आहे. मीच फक्त सांगू शकते, ती नाही सांगू शकत ताक घरात नाहीये, हा हे सांगण्याचा अधिकार माझा आहे. त्यामुळे काही मागण्याचा पण अधिकार आधी, सांगण्याचा किंवा मागण्याचा अधिकार आधी मिळवावा लागतो, तो ज्ञानेश्वर माऊलींनी मिळवलेला आहे. त्यामुळे व्यक्तिमत्व विकासाचे हे सूत्र काय, आता या एकाच शब्दामध्ये, परिश्रमाला पर्याय नाही. त्या काळातही नव्हता, आत्ताच्या काळातही नाही, आणि भविष्यात सुद्धा नसेल. एवढं ओव्या सांगून झाल्यावर आता परिश्रम केल्याशिवाय काहीही मिळणार नाही. इंग्लिश मध्ये म्हटलं जातं ना, ओनली इन डिक्शनरी वर्ड सक्सेस कम बिफोर वर्क. इंग्रजी शब्दकोशामध्ये सक्सेस हा शब्द वर्कच्या आधी येतो, फक्त शब्दकोशामध्ये यश हा शब्द कामाच्या आधी येतो. पण आपला मराठी शब्दकोश अधिक योग्य आहे. आपल्याकडे यश हा शब्द कामानंतरच येतो. त्याच्यामुळे काम केल्यानंतरच, मेहनत घेतल्यानंतरच तुम्हाला यश मिळणार आहे. हे ह्याच्यामध्ये आता या शब्दामध्ये ही सगळी सूत्र सामावलेली आहेत. आता विश्वात्मके देव, विश्वात्मक देव असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये राम नाही, कृष्ण नाही, शिव नाही, कुठल्याही देवाचा उल्लेख नाही, कुठल्याही समाजाचा उल्लेख नाही, पंथाचा उल्लेख नाही, कुठल्याही प्रतिमेमध्ये, चौकटीमध्ये सीमित होणारा हा देवच नाही. हा विश्वात्मक देव. हा विश्वात्मक देव कोण आहे बरं? निवृत्ती महाराजच आहे. 15व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी खुलासा केलेला आहे. आता विश्वात्मक माझा स्वामी निवृत्ती राजा. त्यांनी सद्गुरूंनाच विश्वात्मक देव म्हटलेलं आहे. आणि आपली संस्कृतीच आहे ना, आचार्य देवो भव. त्यामुळे त्यांनी आपल्या सद्गुरूंनाच विश्वात्मक देव म्हटलेलं आहे. बघा, सद्गुरूंबद्दल किती आदर आहे, किती प्रेम आहे, किती जिव्हाळा आहे, किती कृतज्ञता आहे. म्हणजे गुरूंबद्दल असलेली कृतज्ञता, आदर, प्रेम, जिव्हाळा हे सुद्धा व्यक्तिमत्व विकासाचं सूत्रच आहे ना. आणि विश्वात्मके देवे, देव हा शब्द कुठून आला? देव या धातूपासून आला. देव म्हणजे प्रकाशने, प्रकाश. ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा, विचारांचा, जाणीवांचा, संवेदनांचा प्रकाश ज्यांनी आणलेला आहे, त्या निवृत्ती राजांनाच, निवृत्तीनाथांनाच त्यांनी विश्वात्मक देव असं म्हटलेलं आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. आपल्या ज्ञानेश्वरीला त्यांनी काव्य, महाकाव्य, साहित्य असं म्हटलेलं नाहीये, वाग्यज्ञ म्हटलेलं आहे. किती सुंदर शब्द वापरलेला आहे ना. वाग्यज्ञ म्हणजे काय? त्यांच्यासाठी ज्ञानेश्वरी किंवा पसायदान म्हणजे पूजा आहे. त्यामुळे जे काम तुम्ही कराल, व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय? ज्या क्षेत्रात तुम्ही कार्यरत असाल ते काम पूजा समजून करा, यज्ञ समजून करा. हे सुद्धा व्यक्तिमत्व विकासाचं सूत्रच आहे ना.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. सद्गुरूंना काय सांगितलंय? तोषोनी मज द्यावे पसाय दाने. द्यायचं म्हणून देऊ नका, तोषोनी समाधान झालंय म्हणून द्या. भाऊ आहे म्हणून देऊ नका, वशिला नको. समाधान झालं तरच हे पसायदान द्यावं. हा एकेका ओबीमध्ये, ही पहिली ओबी म्हणजे खरं तर प्रस्तावना आहे, पण त्या ओबीमध्ये सुद्धा किती व्यक्तिमत्व विकासाची सूत्र दडलेली आहेत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषून मज द्यावे पसायदान आहे. जे खळांची व्यंकटी सांडू. दुसरी ओबी, दुसऱ्या ओबीमध्ये पहिली मागणी. पहिली मागणी काय? जे खळांची व्यंकटी सांडू. आता बघा, पहिली मागणी करताना ज्ञानेश्वर माऊलींना वारकरी आठवले नाहीत, वारकरी आठवले नाहीत, भक्त आठवले नाहीत, संत आठवले नाहीत, नेवासेचे ग्रामस्थ आठवले नाहीत. कोण आठवले? खल आठवले. ज्यांनी त्यांना त्रास दिला त्यांच्यासाठीच पहिली मागणी. बघा, मागणी काय करायची हे सुद्धा संतांकडून शिकण्यासारखं आहे. परिचय करून देताना हळदे सरांनी सांगितलं, वृत्त निवेदिका म्हणून कार्यरत आहे 2000 सालापासून. तुम्ही बातम्या पाहता, ऐकता. बघा, ठळक बातम्या असतात ना, आधी सगळ्यात महत्वाची बातमी पहिली असते, त्याच्यापेक्षा कमी महत्वाची दुसरी. सगळ्या अशा महत्वाच्या बातम्यांनुसार त्याचा क्रम असतो. आयुष्यामध्ये प्राधान्य कशाला द्यायचं हे समजलं पाहिजे ना. ज्ञानेश्वर माऊलींनी प्राधान्य पहिल्या मागणीत कुणाला दिलंय? खळांना दिलंय. जे खळांची व्यंकटी सांडू. प्राधान्य समजलं पाहिजे, हेही व्यक्तिमत्व विकासाचं सूत्र आहे. जे खळांची व्यंकटी सांडू. खलत्व कशामुळे येतं? खलत्व म्हणजे नेमकं काय? दुसऱ्याचं वाईट झाल्याचं पाहून आपल्याला बरं वाटतं, ते खलत्व असतं. दुसऱ्याला पडताना पाहून आपल्याला हसू येतं. आपण सामान्य माणसं होती, येतं आपल्याला हसू. त्यामुळे आपल्यामध्ये कुठेतरी सूक्ष्मत्वानं ते खलत्व आहे. काही माणसं अशी पण असतात, माझं वाईट झालं तरी चालेल, दुसऱ्याचं चांगलं होता का नाहीये. स्वतःचं नाक कापून दुसऱ्याला अपशकून अशी म्हण पण आहे आपल्याकडे. ती म्हण काही उगीच आलेली नाहीये. त्यामुळे दुसऱ्याचं वाईट झालं तरी चालेल, आपलं वाईट झालं तरी चालेल, दुसऱ्याचं चांगलं होता कामा नाहीये. इथे सुद्धा खलत्व आहे. सद्गुरू वामनराव पै यांच्या प्रवचनात एक फार छान गोष्ट ऐकली होती, ती सांगावीशी वाटते. एका मंदिरामध्ये 2 भक्त बसलेले आहेत, शेजारी आहेत बरं का. ते दोघेही सख्खे शेजारी आहेत, म्हणजे म्हणायला ते सख्खे शेजारी आहेत, बाकी 36 साल नाही, राहतात शेजारी शेजारी. दोघेही मंदिरात बसलेत, सकाळपासून नामस्मरण नामजप करतायत. संध्याकाळी देव प्रसन्न होतो आणि एका शेजाऱ्याला म्हणतो की मी प्रसन्न झालोय तुझ्यावर, तुला काय हवं ते माग, पण एक लक्षात घे, तू जे मागशील ना त्याच्या दुप्पट तुझ्या शेजाऱ्याला मिळेल. तर विचार करतो, मी 1 ब्लॉक मागितला तर त्याला 2 ब्लॉक मिळतील. 1 कार मागितली त्याला 2 कार मिळतील. 1 लाख मागितले त्याला 2 लाख मिळतील. मागायचं काय? काय मागितलं असेल? 1 डोळा जाऊ दे, माझा 1 डोळा जाऊ दे. स्वतःच वाईट झालं तरी चालेल, दुसऱ्याचं चांगलं होता कामा नये. खलत्व. माझा 1 डोळा गेला म्हणजे त्याचे किती? 2 डोळे जातील. हे खलत्व. हे खलत्व कुठे नसतं आणि भाऊबंदकीमध्ये असतं, 2 राष्ट्रांमधल्या युद्धामध्ये असतं. म्हणजे वैयक्तिक पातळीपासून अगदी सामूहिक पातळीपर्यंत सगळीकडे हे खलत्व असतं. जे खळांची व्यंकटी सांडतो म्हणजे काय की खल नष्ट होत असं नाही, त्यांच्यातलं खलत्व दृष्टावा नष्ट होत. व्यंकटी म्हणजे वाकडेपणा, वाईट विचार त्यांच्या मनातले जावत. आता खलत्व हे समाजातल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्येच असतं का? फक्त आपल्यामध्ये असतं ना. आपल्या प्रत्येकामध्ये खलत्व आहे. आपल्या प्रत्येकामध्ये सत्व रज तम गुण आहे. आपल्या प्रत्येकामध्ये दोष आहे, प्रत्येकामध्ये आहे. इथे व्यक्तिमत्व विकासाची सूत्र दडलेले. स्वॉट अनालिसिस असतं ना मॅनेजमेंटमध्ये, स्ट्रेंथ आणि विकनेस, स्वतःचे दोष आणि गुण ओळखणं, स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखणं. खळांची व्यंकटी सांगू म्हणजे काय की स्वतःचे दोष ओळखणं, स्वतःच्या उणिवा ओळखणं, स्वतःच्या कमतरता ओळखणं. हे कठीण असतं. गुण आपण ओळखतो, पण दोष ओळखणं, कमतरता ओळखणं, उणिवा ओळखणं, त्या कमी करत राहणं
आणि गुण जे आहेत त्या गुणांचं कायम संवर्धन करत राहणं, नवीन नवीन गुण आत्मसात करणं, आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर स्वतःला अपडेट करणं. कळांची व्यंकटी सांडू म्हणजे काय? स्वतःचे दोष कमी करणं, उणीवा कमी करणं, गुणांचं संवर्धन करणं. केवळ अनिष्टाची निवृत्ती नाही तर इष्टाची सुद्धा प्राप्ती, हे दोन्ही त्याच्यामध्ये आलं पाहिजे. तर स्ट्रेंथ, स्व ओळख, करिअर काउन्सिलिंग मध्ये सांगतात ना, स्वतःला ओळखा, ते याच्यामध्ये आलेलं आहे. कळांची व्यंकटी सांडू. आता मी म्हटल्याप्रमाणे केवळ अनिष्टाची निवृत्ती नाही तर इष्टाची प्राप्ती, सत्कर्माची आवड सुद्धा लागली पाहिजे ना. फळांची व्यंकटी सांडून नुसतं उपयोग नाही, सत्कर्माची आवड लागणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि सत्कर्म हे स्वकेंद्रित नसावं, ते जर समाजाच्या कल्याणासाठी असेल तर आणखी चांगलं, पण अर्थात स्वपासून हळूहळू समाजा कल्याणाकडे आपण जाणार आहोत ना. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. आता बरेचदा आपल्याला असं पण दिसून येतं बरं का, सत्कर्म करणाऱ्या दोन माणसांमध्ये द्वेष मत्सर असू शकतो. दोन प्रवचनकार, दोन कीर्तनकार, दोन समाजसेवक, दोन खेळाडू, दोन कलाकार यांच्यामध्ये द्वेष मत्सर असू शकतो, असतोही. पण दोन सत्कर्म करणाऱ्यांमध्ये सुद्धा बंधुभाव असावा. एक उदाहरण सांगते इथे. आता ज्यांची जन्मशताब्दी सुरू आहे, संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे, त्यांच्या पुस्तकात वाचनात आलेली गोष्ट आहे. कट्यार काळजात घुसली हे नाटक पहिल्यांदा रामभाऊंकडे आलं होतं खानसाहेबांच्या भूमिकेसाठी, पण रामभाऊंनी त्यांना नकार दिला आणि सांगितलं माझ्यापेक्षा वसंतराव हे काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील. तया सत्कर्मी रती वाढो. एकाच क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये प्रेम असावं, बंधुभाव असावा. पुलंनी काय केलंय? गुणकारीना आवडी म्हणत किती कलाकारांचं त्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे. जेव्हा आपण दुसऱ्याचं भरभरून कौतुक करतो ना, तेव्हा तो माणूस जसा उन्नत होत असतो तसे आपण सुद्धा उन्नत होत असतो ना. त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे धरो मैत्र जीवाचे. आता आपण निसर्गाचाच एक भाग होत ना. नेचर इज फ्युचर असं म्हटलं जातं. म्हणजे तुमचा स्वभाव चांगला असेल तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, आणि जर तुम्ही निसर्गाच्या जवळ असाल तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. आपण निसर्गाचा एक भाग आहोत, पण आता ते आपल्याला आवर्जून सांगावं लागतं. निसर्गातले जे, सृष्टीतले जे विविध घटक आहेत त्यांच्याशी सुद्धा मैत्र निर्माण हो, त्यांच्याशी सुद्धा सुसंवाद निर्माण हो, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय. आपल्याला बडबडगीत आठवतंय का हो? इथे इथे बसरे मोळा, नाणा खा, पाणी पी आणि गुण उडून जा. मौखिक परंपरेतून आलेलं निरक्षर स्त्रियांनी रचलेलं हे बडबडगीत आहे, पण ह्याच्यात पण किती संस्कार आहेत. मोराला साक्षात बोलवलंय, किती सुंदर आणि विलोभनीय कल्पना आहे ना. इथे इथे बसरे मोरा म्हणजे दाराशी आलेल्या पक्षाला सुद्धा दाणा पाणी घालायचं ही आपली संस्कृती आहे. निसर्गातल्या, सृष्टीतल्या सगळ्या घटकांशी संवाद साधा, हे सुद्धा या पसायदानामध्ये सांगितलेलं आहे. कवी मनमोहन यांची एक आठवण इथे सांगावीशी वाटते. कसागकडे झाला कुणिकबाई केला राधे तुझा सैला आंबाडा, हे गीत लिहिणारे कवी मनमोहन, ते दादरला राहत होते. शिवाजी मंदिरच्या समोर त्यांचं घर होतं आणि शिवाजी मंदिराला लागून एक गुलमोहराचं झाड होतं. वसंत ऋतू आला, आता सुरूच आहे वसंत ऋतू. वसंत ऋतू आला की ते गुलमोहराचं झाड ना असं अगदी बहरायचं, फुलायचं, मोहरायचं. आणि तो रंग सोहळानं कवी मनमोहन आपल्या सगळ्या मित्रांना, नातेवाईकांना अगदी कौतुकाने दाखवायचे. त्या गुलमोहराबरोबर त्यांची छान दोस्ती होती, मैत्री होती. तो गुलमोहर म्हणजे त्यांच्यासाठी जिवलग होता. पण एक दिवस तो गुलमोहर उन्मळून पडला, कोसळला. कवी मनमोहन यांना इतकं दुःख झालं, इतकं दुःख झालं, त्यांनी काय करावं? त्यांनी शोकसभा बोलावली, साहित्यिकांना बोलावलं, आप्तेष्टांना बोलावलं. साहित्यिक सुद्धा आले, त्या गुलमोहराबद्दल गदगदून बोलले. म्हणजे वृक्ष उन्मळून पडला म्हणून शोकसभा बोलावली गेल्याची ही एकमेव वेळ असावी. व्यक्तिमत्व विकासाचं सूत्र काय? निसर्गातल्या घटकांशी सुद्धा मैत्री ठेवा. पण तुकोबा आपले रोखोक आहेत, ते काय म्हणतात? तुका म्हणे विंचू सर्व नारायण करावे वंदन दुरुनिया. म्हणजे निसर्गाशी मैत्री करायची म्हणजे विंचू आणि सर्पाशी नाही मैत्री करायची, त्यांना दुरूनच वंदन करायला पाहिजे. पण निसर्गाच्या जवळ राहा, हे सांगणारी ही ओवी आहे. पुढची ओवी, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जोजे वांछील तोटे लाहो, प्राणी जात. दुरितांचे तिमिर जाओ. तिमिर म्हणजे अंधार. अंधार म्हणजे केवळ भौतिक अंधार नाही, अंधकार नाही.
विचार विकार विकारांचा अंधार दुरितांचे तिमिर जाओ. रीत म्हणजे काय? आपण म्हणतो ना हे सगळं रीतीने झालं पाहिजे. हा शब्दप्रयोग आपण करतो, रीतीने सगळं झालं पाहिजे म्हणजे काय? योग्य पद्धतीनं सगळं झालं पाहिजे. ऋत हा शब्द आहे संस्कृत मधला. ऋत म्हणजे वैश्विक नियम. ऋत पासून आलेला शब्द रीत आणि दुरित म्हणजे जे योग्य नाही ते, पापाचा अंधकार, दुरितांचे तिमिर जाओ. आता मला सांगा, पाप कशामुळे येतं? खलत्व कशामुळे येतं? शरीरामुळे येतं? देहामुळे त्याला खलत्व येतं नाही, कृतीमुळे येतं. कृती कशामुळे येते? विचारांमुळे येते. त्यामुळे विकार, वाईट विचार यांचा अंधकार नाहीसा हो. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहू. आता स्वधर्म म्हणजे इथे स्वकर्म आहे बरं का. स्वकर्म, कर्तव्य सूर्याची पहाट हो. म्हणजे जर तुम्ही शिक्षक असाल तर निष्ठावान पद्धतीने मनापासून शिकवा. जर तुम्ही शेतकरी असाल मनापासून शेती करा. व्यक्तिमत्व विकासाचं सूत्र, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. कर्तव्य सूर्याची पाहो म्हणजे पाहणे नाही, पहाट होणे. कर्तव्य सूर्याची पहाट हो. भले काम छोटं असेल ते मनापासून करायचं. बल्ब पहाय छोटे असतात, ते छोटे असतात पण प्रकाशदानाचं काम निष्ठेने करतात ना. पण तिथली ज्योत एवढीशी असते पण प्रकाशदानाचं काम निष्ठेने करते ना. अत्तराचा थेंब एवढूसा असतो पण सुगंध देण्याचं काम ते अत्तराचा थेंब छोटूसा निष्ठेने करतो ना. जे काही आपलं काम जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते मनापासून करणं. रसिका जोशी तुम्हाला नाव आठवत असेल, अभिनेत्री, लवकर गेल्या दुर्दैवाने. तर त्यांनी फुकते तिथे गुप्तेमध्ये सांगितलेली एक आठवण आहे, भक्ती बर्वेंसंदर्भात सांगितलेली आठवण आहे बरं का. तर रसिका जोशींनी भक्ती बर्वेंसंदर्भात अशी आठवण सांगितली की भक्तीताईंनी रसिकाला असं सांगितलं होतं की तुला कांदा जरी चिरायचा झाला तरी तो असा चिर की तसा दुसऱ्या कोणालाही चिरता येणार नाही. म्हणजे जे काम आपल्याला वाट्याला आलं असेल ते 200% देऊन करणं म्हणजे 100% मागण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. जपानी कारागिराची एक गोष्ट सांगतात. एक जपानी कारागीर असतो, त्याला एक माणूस विचारतो, स्क्रू तयार करणारा कारागीर आहे, त्याला विचारतो तू चांगले स्क्रू तयार करतोस ना? तेव्हा तो कारागीर उत्तर देतो, मी चांगले स्क्रू नाही तयार करत, मी उत्कृष्ट स्क्रू तयार करतो. वाग्यज्ञ, पूजा, जे काम आहे ते पूजा समजून करायचं आहे. हे व्यक्तिमत्व विकासाचं सूत्र आहे. पटतंय ना? मला मिळालेला हा दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न करते. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो म्हणजे स्वकर्माची पहाट हो, त्याच्या सूर्याचा उदय हो. छोटंसं काम असलं तरी मनापासून करायचं. विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे, आणि मग एवढं सगळं झाल्यावर जो जे वांछील तो ते लाहो. त्याच्या पुढची होई, वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. वर्षत सकळ मंगळी, मांगल्याचा वर्षाव करणारी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. आता ईश्वर निष्ठ म्हणजे कोण? देवळाच्या बाहेर लांबच लांब रांगा लावणारी, कायम जप करणारी म्हणजे ईश्वरनिष्ठ. ही ईश्वरनिष्ठ मंडळी असतात ना, बघितलेली आहेत बरं का. लांब रांगा लावलेली, भांडतात, धक्काबुक्की करतात, ती ईश्वरनिष्ठ नाही. ईश्वरनिष्ठ म्हणजे कोण? तर ईश्वरावर निष्ठा ठेवून आपलं काम प्रामाणिकपणे करणारी आणि इतरांचाही विचार करणारी, स्वतःबरोबर इतरांचाही विचार करणारी आणि ईश्वरावर निष्ठा ठेवून आपलं काम करणारी आणि जगणारी ती ईश्वरनिष्ठ. तर अखंडपणे मांगल्याचा वर्षावर, हे व्यक्तिमत्व विकासाचं सूत्र. ईश्वरनिष्ठ म्हणजे काय? ईश्वरावर निष्ठा ठेवून आपलं काम प्रामाणिकपणे करणं. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. अशी ईश्वरनिष्ठ आपल्याला सर्वत्र भेटो. आता ईश्वरनिष्ठांची जी तेजस्वी अशी वैशिष्ट्य आहेत ना, ती सगळी पुढच्या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेली आहेत. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चला कल्पतरूंचे आरव. आता कल्पतरू म्हणजे काय? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समुद्र मंथनातून देवदेवतांनी जी 14 रत्न बाहेर काढली त्यापैकी एक रत्न म्हणजे कल्पतरू. आणि असा एक संकेत आहे की कल्पतरूच्या छायेखाली बसल्यानंतर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, असा एक संकेत आहे, अशी एक आपली श्रद्धा आहे.
चला कल्पतरूंचे आरव. बघा, ईश्वरनिष्ठांची तेजस्वी वैशिष्ट्य काय आहेत? हे जे ईश्वरनिष्ठ आहेत ना, हे संतरूपी कल्पतरू आहेत ना, ते कसे आहेत? चला आहेत, म्हणजे चालते बोलते आहेत. कल्पतरू कसा असतो? वृक्ष कसा असतो? एकाच ठिकाणी बद्ध असतो, तो हलत नाही, तो चालत नाही, तो फिरत नाही. पण हे जे संतरूपी कल्पतरू आहेत ना, हे चालते बोलते आहेत. ते स्वतः दीनदुबळ्यांकडे जातात. बाबा आमट्यांनी काय केलं? स्वतः गेले ना कुष्ठरोग्यांकडे. गाडगे महाराजांनी काय केलं? स्वतः गेले. आताच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं तर पुण्यातलेच डॉक्टर फॉर बेगर्स डॉक्टर अभिजित सोनावणे स्वतः जात आहेत ना भिकाऱ्यांपाशी आणि त्यांचं आयुष्य उभं करतायत. चालते बोलते आहेत, कल्पतरू बद्ध आहे, पण तुम्ही चालते बोलते व्हा. विवेकानंदांनी काय केलं? आपलं सगळं भारतीय तत्वज्ञान जाणीवपूर्वक 7 समुद्रापलीकडे पोहोचवलं. त्यामुळे चला कल्पतरूंचे आरव चेतन. आणि असे जे कल्पतरू आहेत ना, चालते बोलते, ते एक दोन माणसं असून उपयोग नाही. त्यांचे कळपच्या कळप व्हावं, त्यांची संख्या वाढो, अशी ज्ञानेश्वर माऊलींची इच्छा आहे. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. आता चिंतामणीचाही अर्थ तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे असा संकेत आहे, अशी समजूत आहे की चिंतामणी हा जर खडा आपल्याकडे असेल तर आपल्या सगळ्या चिंता या दूर होतात. पण चिंतामणीमध्ये चैतन्य नाहीये, चिंतामणी सजीव नाहीये. पण हे जी ईश्वरनिष्ठ आहेत, हे संतरूपी जे चिंतामणी आहेत, ते कसे आहेत? त्यांच्यामध्ये चैतन्य आहे, ते सजीव आहेत. समुद्र कसा असतो? खारट असतो. पण हे जे संतरूपी समुद्र आहेत, ते गोड बोलणार आहेत. त्यामुळे गोड बोलणं हे सुद्धा व्यक्तिमत्व विकासाचं महत्वाचं सूत्र आहे. ज्ञानेश्वर माऊलींनीच म्हटलंय ना, साच आणि मवाळ. कसं बोला? सत्यच बोला, पण ते सौम्यपणे बोला. सत्य सौम्यपणे सांगणं फार कठीण असतं, पण खरं आहे ना, सत्य सौम्यपणे सांगणं हे फार कठीण असतं. सत्यच सांगा, पण ते सौम्यपणे सांगा. साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ. थोडंच बोला, थोडं बोलणं पण कमी असतं. थोडंच बोला, पण ते रसाळपणे बोला. मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे सगळं तुमची वाणी कशी पाहिजे? जे तुमच्याकडे ज्ञान असेल, जे तुम्हाला माहित असेल, जे कौशल्य असेल, ते सर्व दूर पोहोचवा. जे तुमच्याकडे आहे ते भरभरून द्या. गुरुने विद्या द्यावी असं म्हणतात. म्हणजे संतूरवादक, प्रसिद्ध संतूरवादक उल्हास बापट यांनीच म्हटलंय की गुरुन विद्या हा शब्द उलटा वाचावा. विद्या द्यावी, विद्या द्यावी. जे आपल्याकडे आहे ते भरभरून द्या. हेच खरं तर ज्ञानेश्वर माऊलींनी याच्यात सांगितलेलं आहे. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. ही सगळी ईश्वरनिष्ठांची वैशिष्ट्य आहेत बरं का. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. चंद्र कसा असतो? शीतल असतो, पण त्याच्यावर सुद्धा डाग असतो. सूर्य कसा असतो? प्रखर असतो, तेजस्वी आहे, पण त्याच्याकडे प्रखरता आहे, दाहकता आहे. आता ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात? चंद्रमेजे अलांछन. आपले जे संत आहेत, संतरूपी जे चंद्र आहेत, ते कसे आहेत? चंद्रासारखे शीतल आहेत, पण डाग नाही आहे. म्हणजे काय? बघा, पुन्हा मी खलत्व कशी घेऊन जाते. खलत्व आपण पाहिलं की गुणांचं संवर्धन आणि दोष काढून टाकायचं. मीला परिपूर्ण करण्याचे सगळे टप्पे आहेत ना. चंद्रामधला दोष काय? डाग. ते संत कसे आहेत? चंद्रासारखे शीतल आहेत, पण डाग नाहीये. सूर्यासारखे तेजस्वी आहेत, पण प्रखरता आणि दाहकता नाहीये. व्यक्तिमत्व विकासाचं हेच सूत्र आहे. आपण सगळे अपूर्ण आहोत. अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे जाणं म्हणजे पसायदा नाही. परिपूर्णतेकडे जाणं म्हणजे पसायदा नाही. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. सोयरा म्हणजे काय हो? सोयरा या शब्दाचाच अर्थ आहे जो आपली सोय पाहतो तो, जो आपली उणीधुणी काढत नाही तो, जो आपल्याला समजून घेतो तो. पण आपला सोयरा सज्जन असेल तसं नाही. आपल्याला समजून घेणारा सोयरा, आपली सोय पाहणारा सोयरा हा प्रत्येक वेळेला सज्जन असेलच असं नाही. आणि प्रत्येक सज्जन माणूस हा आपला सोयरा असेलच असंही नाही. त्यामुळे सगळेजण म्हणजे हे जे संत आहेत
ते सर्व सर्व काळ सज्जन आणि सोयरे होत असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. म्हणजे पुन्हा म्हटल्याप्रमाणे जे आपल्याकडे कमतरता आहे, चंद्राची कमतरता पाहिली, सूर्याची पाहिली, सज्जन सोयऱ्याची पाहिली, कल्पतरूची पाहिली, चिंतामणीची पाहिली, समुद्राची पाहिली, हे सगळी कमतरता काढून टाकून पूर्णत्वाकडे जाणं म्हणजे पसायदान. किंबहुना सर्व सुखी, किंबहुना किंबहुना बहु. आणखी काय सांगायचं? एवढं सगळं सांगून झालं, आता आणखीन अधिक काय सांगायचं? किंबहुना सर्व सुखी. त्याचे दोन अर्थ काढता येतील बरं का. किंबहुना सर्व सुखी म्हणजे सर्वांना सुख मिळो, सर्वांना सुख मिळो किंवा सर्वांना सर्व सुख मिळो. किंबहुना सर्व सुखी. आता सुख म्हणजे काय? सुखाची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे ना. इथे मी विचारलं, प्रत्येक जणाची सुखाची व्याख्या वेगळी आहे. काही जण सोयींमध्ये सुख पाहतात. सुखसोयी शब्द माहितीये ना. सुखसोयी म्हणजे काय? सोयीचं सुख, साधनांचं सुख. किंबहुना सर्व सुखी म्हणजे सुखसोयींमधलं सुख. मानसिक एक सुख असतं ना, आत्मिक सुख पण असतं, ते एक असतं. आरोग्याचं एक सुख असतं आणि संगतीचं पण एक सुख असतं ना. आपली संगत कुठली आहे? आपल्या नातलगांचं, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं एक सुख असतं ना. अपत्यांचं तेही एक सुख असतंच की, तोही एक सुखाचाच भाग आहे की. संगती संदर्भात ना एक छान गोष्ट आदरणीय चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या प्रवचनात ऐकली होती, ती सांगते. चैतन्य महाराजांनी सांगितलं, म्हणजे पंचतंत्रातली ती गोष्ट आहे, तुम्ही ऐकली असेल, त्यात तुम्ही त्यांचं प्रवचन कीर्तन ऐकलं असेल तर. एक राजा आहे, तो शिकारीसाठी एकटाच गेलेला आहे आणि दुपार होते, शिकार काही मिळत नाही. तो एका मोठ्या वृक्षाच्या छायेखाली पहुडतो, दमतो आणि पहुडतो. ऊन बरंच झालेलं आहे आणि त्या झाडावर एक कावळा आहे आणि एक राजहंस आहे. कावळा धूर्त आहे, लबाड आहे. राजहंस चांगला आहे, सज्जन आहे, शांत आहे, सुस्वभावी आहे. तो शांत आहे, सुस्वभावी आहे, सज्जन आहे, म्हणूनच त्यांनी कावळ्याची संगत ठेवलेली आहे की ठीक आहे, हा धूर्त आहे, लबाड आहे, असू दे ना, उद्या सांगतीला काही हरकत नाही, म्हणून त्यांनी ठेवलेली आहे संगत. हा राजा पहुडलेला आहे, डोळ्यावर उन्हाची तिरीप आलेली आहे. राजहंसाला वाटतं की आपला राजा आहे, ऊन लागतंय, त्याला ऊन लागता का नाहीये, म्हणून तो राजहंस काय करतो, आपले दोन्ही पंख असे पसरतो, त्याला सावली मिळाली म्हणून. आणि कावळा काय करतो, धूर्त आहे, लबाड आहे, तो खाली गंध टाकतो. गंध टाकतो म्हणजे काय तुम्हाला माहितीये, घाण टाकतो आणि उडून जातो. थांबत नाही तिथे, लबाड आहे, तो उडून जातो. घाण खाली पडल्यामुळे राजाला जाग येते. राजा वर पाहतो तर राजहंस दोन्ही पंख पसरून बसलाय ना. राजाला काय वाटतं, राजहंसानेच ही घाण टाकलेली आहे, त्यामुळे शिकार कोणाची होते, राजहंसाची. असंगाशी संग प्राणाशी गाठ म्हणे ना आपल्याकडे, चोर सोडून संन्याशाला फाशी. या सगळ्या म्हणी उगाच नाही आलेल्या आपल्याकडे, अनुभवात आलेल्या आहेत या सगळ्या म्हणी. तर थोडक्यात काय, संगत तुमची चांगली पाहिजे. वर्ष तर सकाळी मंगळीकडे पुन्हा घेऊन जाते. मांगल्याचा वर्षाव करणाऱ्यांची संगती, कसे सगळी संगती पाहिजे ती आलेली आहे. सुख कसलं, चांगल्या संगतीचं सुद्धा सुख. चांगले नातेवाईक, चांगले आईवडील, चांगले शेजारी, चांगले मित्रमैत्रिणी, याचं सुद्धा सुख असतं. किंबहुना सर्व सुखी. मी काही विष्णू सहस्त्रनाम पाठ नाही माझं किंवा त्याची मी अभ्यासक नाही, पण माझ्या असं वाचनात आलं की सर्व हे विष्णू सहस्त्रनामातलं एक नाम सुद्धा आहे, म्हणजे त्याचं सुद्धा सुख. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकीपणे आणि तिन्ही लोकीपणे, पाठभेद आहे. तर सगळं त्रिभुवन, त्या त्रिभुवनातील सगळ्यांना सगळी सुख मिळो, सगळेजण सुखी होत आणि ही सगळी सुख मिळो, असं ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलेलं आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी म्हणजे जो आदि पुरुषी अखंडित. हे फार महत्वाचं आहे ना. सगळी सुख मिळाल्यानंतर आदि पुरुषाचं भजन करणं. सुख असतं तेव्हा परमेश्वराची आठवण येत
नाही, आदि पुरुषाची आठवण येत नाही. त्याचं भजन चिंतन स्मरण हे कायम असलं पाहिजे. आदि पुरुष म्हणजे कोण? मुळं. खरं तर आपल्या मुळांचं, आपल्या आदि पुरुषाचं म्हणजे काय? आपल्या मुळांचं. एक माळीदादा आहे बरं का, तो उद्यानात जातो आणि झाडावरची फुलं त्या माळीदादाला म्हणतात, अरे तू रोज आमच्या अंगावर पाणी का बरं उडवत नाही? त्या मुळांच्या अंगावर का पाणी उडवतोस? त्या मुळांना का पाणी घालतोस? ती रात्रभर मातीमध्ये लोळणारी, कुठलंही रंगरूप नसणारी ती मुळं, त्यांना काही गंध नाही, त्यांना तू का पाणी उडवतोस? आमच्या अंगावर आम्ही एवढा सुगंध पसरवतो, आमच्या अंगावर जरा पाण्याचे तुषार उडव. माळीदादा दुसऱ्या दिवसापासून फुलांच्या अंगावर पाण्याचे तुषार उडवायला लागतो, पण फुलं कोमेजायला लागतात. तेव्हा ती फुलं माळीदादाला म्हणतात दुसऱ्या दिवशी, माळीदादा आमच्या अंगावर पाणी उडवलं नाही तरी चालेल, त्या मुळांना पाणी घाल, ती मुळं जगली तरच आम्ही जगणार आहोत हे आम्हाला कळलेलं आहे. त्यामुळे कितीही आकाशात भरारी घेतली तरी मातीचं विस्मरण होऊ देऊ नका. भजी जो आदि पुरुषी अखंडित, कितीही सुख पायाशी लोळण घेत असली तरी त्याचं स्मरण ठेवा. हे सुद्धा व्यक्तिमत्व विकासाचं एक सूत्र आहे, पसायदानातलं एक विचार सूत्र आहे. आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. आणि ग्रंथोपजीव्ये म्हणजे काय होत? या ग्रंथावर उपजीविका करणारे असं म्हणायचे. आणि ग्रंथोपजीव्ये म्हणजे या ग्रंथातील जे विचार आहेत, तत्व आहेत, मूल्य आहेत, सिद्धांत आहेत, ते प्रत्यक्ष आचरणात आणणारे, पसायदान प्रत्यक्ष जगणारे. हे ग्रंथ म्हणजे ज्यांचं जीवन झालेलं आहे, ज्यांचं जगणं झालेलं आहे, ज्यांचं आयुष्य झालेलं आहे. आणि ग्रंथोपजीव्ये हे तत्व म्हणजे ज्यांचं आचरण झालंय, ते विशेषच आहेत ना. मला पूर्ण तर्क नाही, हे सगळं बोलणं, या विषयावर भाषण करणं हे अतिशय सोपं आहे, त्यात फार काही कठीण नाही. पण हे प्रत्यक्ष आचरणात आणणं हे अत्यंत कठीण आहे. हे ऐकणं, समजून घेणं हे सोपं आहे, प्रत्यक्ष आचरणात आणणं हे अत्यंत कठीण आहे, याची पूर्ण कल्पना आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलंय, आणि ग्रंथोपजीव्य म्हणजे काय? ही मूल्य ज्यांनी आचरणात आणली आहेत, ही मूल्य जे जगतायत ते विशेष आहेत. विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. आता दृष्टादृष्ट विजय ह्याच्यामध्ये पण व्यक्तिमत्व विकासाची सूत्र आहेत. मुळात दृष्टादृष्ट विजय ह्याच्यावर अनेकांनी अनेक पद्धतीने लिहिलेलं आहे. या ओव्यांचे किंवा संत साहित्याचं वैशिष्ट्य हे आहे ना, की ह्याच्यावर अनेक अर्थ लिहू शकतात. आता जे मी अर्थ सांगितले त्याच्यापेक्षा खूप वेगवेगळे अर्थ याचे लिहू शकतात. भावार्थाच्या अनेक राशी या संत साहित्याच्या लिहू शकतात. हे त्या संत साहित्याचं वेगळेपण आणि वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. दृष्टादृष्ट विजये. दृष्ट दृष्ट म्हणजे जे दिसतात ते, आणि अदृष्ट म्हणजे जे दिसत नाही ते. दृष्ट म्हणजे भौतिक सुख, पैसा. पैसा कुणाला नकोय, भौतिक सुख कुणाला नकोय, सोयी कुणाला नकोय, सगळ्यांना नकोय. मुलांचं एक वाक्य फार छान आहे, ध्यानी मनी हे 100% खरं आहे. कारण अलीकडे प्रत्येकाच्या ध्यानी फक्त मनीच असतो ना, पैसा लागतोच ना. तो दृष्ट विजय. अदृष्ट भौतिक सुख. दृष्ट म्हणजे भौतिक सुख, अदृष्ट म्हणजे मानसिक आंतरिक सुख. दृष्टादृष्ट. दृष्ट इंद्रिय दिसतात, त्या इंद्रियांवर विजय. आणि अदृष्ट मन जे दिसत नाही, पण मनच सगळं करत असतं, मनावरच सगळं अवलंबून आहे, त्यामुळे मनावर विजय म्हणजे अदृष्टावर विजय. बघा, उंबरठ्यावर आपण जेव्हा दिवा ठेवतो ना, तेव्हा तो आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी प्रकाश देतो. त्याचप्रमाणे सामाजिक विजय आणि आध्यात्मिक विजय. दृष्ट म्हणजे सगुण रूप देवाचं, अदृष्ट म्हणजे निर्गुण रूप. म्हणजे ज्याला सगुण रूपातला परमेश्वरही मिळालेला आहे आणि निर्गुण रूपातला म्हणजे प्रत्येक माणसामध्ये, स्वतःमध्ये, चराचरामध्ये, निसर्गामध्ये असलेला परमेश्वरही कळलेला आहे, तो अदृष्ट विजय. दृष्टादृष्ट विजय. दृष्ट म्हणजे वर्तमान जे आता आहे ते, आणि अदृष्ट म्हणजे भविष्य. दृष्टादृष्ट विजय. दृष्ट म्हणजे ज्ञानेश्वरी, म्हणजे पसायदान, त्यातले शब्द जे आपल्याला कळत आहेत म्हणजे वाच्यार्थ. आणि अदृष्ट म्हणजे त्यातला लक्षार्थ, त्याचा भावार्थ, त्याचा गर्भितार्थ, आणि त्याच्यामध्ये असलेला श्रीकृष्ण, त्याच्यामध्ये असलेला राम, कृष्ण आणि रामाला ओळखणं, त्या शब्दांमध्ये असलेल्या अक्षरांमध्ये म्हणजे अदृष्ट. तर
अदृष्ट आणि ग्रंथोपजीवी जो या ग्रंथातल्या विचारांवर जगतो त्याला हा दृष्टादृष्ट विजय मिळणारच आहे ना. दृष्टादृष्ट विजय होवा बेजी. हे दृष्ट आणि अदृष्ट विजय म्हणजेच व्यक्तिमत्व विकास. दृष्टावरही विजय आणि अदृष्टावरही, इंद्रियांवरही आणि मनावरही विजय म्हणजेच व्यक्तिमत्व विकास. आणि येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान बसाहो येणे बरे ज्ञान देवो सुखी. आता गंमत पहा कशी आहे. ही प्रार्थना आहे, हे आदर्श स्वप्न आहे. माऊलींनी पाहिलेलं आदर्श समाजाचं स्वप्न आहे. हे लगेच पूर्ण होणार नाही, याला शेकडो वर्ष लागतील याची माऊलींना कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी सगळी क्रियापदं वापरली आहेत ती भविष्यवाचक आहेत. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती बारो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये आहो. पण कधी ना कधीतरी होईल याची पण त्यांना खात्री आहे. आणि निवृत्तीनाथांना सुद्धा याची खात्री आहे. त्यामुळे त्यांनी हे तुझं मागणं आहे हे पूर्ण होईल, सगळेजण सुखी होतील. सुख म्हणजे काय हो? सुख या शब्दाचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला. खो म्हणजे आकाश, ख म्हणजे आकाश, त्याच्यानं खग हा शब्द आला ना. ख म्हणजे आकाश किंवा अवकाश आणि सु म्हणजे चांगलं. आपल्या भोवतीचा आकाश अवकाश हा चांगला असला पाहिजे. पुन्हा संगती आपली चांगली असली पाहिजे. हा व्यक्तिमत्व विकासाचे भागच आहे ना. आणि आयुष्य म्हणजे काय? शेवटच्या टप्प्याकडे येताना, शेवटच्या 5 मिनिटांकडे येताना आयुष्य म्हणजे काय? व्हॉट इज लाईफ? काय वाटतं? पुन्हा आयुष्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. Life is between B and D, birth and death. And what is between B and D? C, choice. कसं जगायचं हे आपल्या हातात आहे ना. देवाने आपल्याला आयुष्य तर दिलेलं आहे. ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असं द्यावे समाधान. म्हणजे काय? देवाने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे. काही गोष्टी आपल्या हातात नसतात ते स्वीकारायच्या. आपण कुठे जन्म घेणार, कुठल्या देशात, कुठल्या राज्यात, कुणाच्या पोटी जन्म घेणार, आपले नातलग कोण असणार, आपण गोरे असणार की काळे असणार हे आपल्या हातामध्ये नाही. ते आपण बदलू शकत नाही. पण काही गोष्टी बदलू शकतो ना. जीवन आपल्याला मिळालेलं आहे ते कुठपर्यंत घेऊन जायचं, आपल्या जीवनाचा आलेख हा कुठपर्यंत असला पाहिजे हे ठरवणं तर आपल्या हातामध्ये आहे ना. संस्कृतीची व्याख्या अनेक प्रकारे केली जाते. मानवता ही प्रकृती आहे. मानवतेकडून दानवतेकडे जाणं ही विकृती आहे. आणि मानवाकडून दिव्यत्वाकडे आणि संतत्वाकडे जाणं ही संस्कृती आहे. आपण प्रत्येक जण दिव्यत्वाकडे किंवा संतत्वाकडे नाही जाऊ शकत. आपण सर्वसामान्य माणसं आहोत. पण ह्या पसायदान किंवा हे संत विचार म्हणजे या विचाराच्या माध्यमातून संतांनी केवढं धन आपल्याला दिलंय. हे पसायदान आपण कायम वाचत राहिलं पाहिजे, म्हणत राहिलं पाहिजे. आणि केवळ वाचायचं नाही, म्हणायचं नाही, त्याचा विचार करायचा आहे, त्याचं चिंतन करायचं आहे आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणण्याचा थोडा तरी 100% नाही, हळूहळू थोडा तरी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. मी म्हटल्याप्रमाणे पसायदानाचा एका वाक्यात समारोपाकडे वळताना सार सांगायचं झालं तर अपूर्णतेकडून परिपूर्णतेकडे जाणं. आणि त्याचा प्रयत्न कायम उणीवा आणि कमतरता आपल्या प्रत्येकामध्ये आहेत, माझ्यामध्ये पण आहे. उणीवा आणि कमतरता कमी 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 करत जाणं आणि गुण वाढवत वाढवत जाणं आणि परिपूर्णतेकडे जाणं म्हणजे पसायदान. आणि ह्याच्यामध्येच व्यक्तिमत्व विकासाची सगळी क्रिया ही अखंड चालणारी आहे. पाणी असतं पहा, ते जेव्हा वाहतं असतं ना तेव्हा ते स्वच्छ असतं. ते साचलं की त्याचं डबकं होतं. कायम क्रियाशील राहा, गतिशील राहा. चला कल्पतरूंचे आरंभ म्हणजे काय? पुन्हा तेच गती असते तिथेच प्रगती असते. थांबू नका, थांबला तो संपला. पाणी बहता भला, साधू चलता भला. चालत राहायचंय, काम करत राहायचंय. शेवटची एक गोष्ट सांगते. गोष्ट म्हणजे तुम्हाला माहित असेल, निसर्गातलाच तो चमत्कार आहे. आणि त्या टप्प्यावर हळूहळू समारोपाकडे येते. पाननिवळी नावाचा एक जलचर कीटक असतो बरं का, पाननिवळी. ही पाननिवळी ना कायम पाणी स्वच्छ करत असते बरं का. कायम पाणी फिरत असते पाण्यामध्ये आणि पाणी स्वच्छ करण्याचं काम करत असते. आणि पाणी स्वच्छ करण्याचं काम अखंडपणे करत असताना मध्येच म्हैस येते पाण्यात, पाणी घाण होतं. इतर गुरंढोरं येतात, पाणी पुन्हा घाण होतं. पण ही पाननिवळी त्या म्हशीला किंवा इतर गुराढोरांना अजिबात दोष देत नाही.
ज्ञानेश्वर माऊलींनी दोष दिला नाही. ती कार्यरत राहते. पाणी स्वच्छ करण्याचं आपलं काम आहे ना, ते ती मनापासून करत राहते. या पान निवळीप्रमाणेच कुणालाही दोष न देता, कुणालाही नावं न ठेवता आपण आपलं काम हे अखंडपणे करत राहणं, हाच पसायदानाचा आणि परिपूर्णतेकडे स्वतःला नेत राहणं हाच पसायदानाचा सारांश आहे असं म्हणायला हवं. जपानमध्ये एक पद्धत आहे बरं का, घर बांधताना ना 2-3 विटांची जागा कायम ठेवून देतात. का बरं? संपूर्ण या गोष्टीची माणसाला भीती वाटते. आता मला पण भीती वाटते. आता मला बोलायचं आहे, पण आता 7-10 झालेले आहेत. संपलेलं आपल्याला आवडत नाही. बोलत राहावं, ऐकत राहावं असं आपल्याला वाटत राहतं. संपूर्ण या गोष्टीची म्हणून भीती वाटते. म्हणून 3-4 विटांची जागा ते ठेवून देतात. अपूर्णत्वामध्ये पण म्हणजे अपूर्णत्वाकडून पूर्णतेकडे जाणारं पसायदान जरी असलं तरी अपूर्णत्वामध्ये सुद्धा एक गोडी असते ना. आणि म्हणून त्याच धर्तीवर असं म्हणते, मी सुद्धा अनेक विटा ठेवलेल्या आहेत पुन्हा पुढच्या टप्प्यावर कधीतरी भेटण्यासाठी. शेवटच्या टप्प्यात वेळेला एकच फक्त सांगते, तुम्ही कोण कोण YouTube पाहता? सगळेच जण पाहतात. आता असं विचारायला पाहिजे कोण YouTube पाहत नाही? सगळेच जण पाहतात. दीपाली केळकर नावाचं YouTube चॅनल आहे, तुम्ही अवश्य जाऊन पहा. विविध विषयांवरच्या कार्यक्रमांची झलक तुम्हाला पाहायला मिळेल. आवडलं तर नक्की तुम्ही शेअर आणि लाईक करू शकता. आणि मी म्हटल्याप्रमाणे अनेक विटा ठेवलेल्या आहेत पुन्हा पुढच्या टप्प्यावर भेटण्यासाठी. आता मात्र इथेच थांबते. सद्गुरू श्री योगी महाराज आजच्या व्याख्यात्या दीपाली केळकर आणि पत्नी संत यांनी बोललेले पसायदान आणि व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या सगळा प्रवास अत्यंत सुंदर येते. पण मोजक्या शब्दात मी त्या दीपालीजीने आता समावेशक करून दाखवला. आणि खरोखरच म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की पसायदान एक ठराविक लोकांसाठी आहे, पण ही वैश्विक प्रार्थना कशी हे अत्यंत सुंदर रीतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानतो.